नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता नुकतंच या ठिकाणी बघू शकता तुम्ही की MPSCचं नवीन प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे आणि ते कशा संदर्भात आहे त्याचा आपण यामध्ये बघणार आहोत. तर आपण या ठिकाणी बघू शकता की महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट ब राजपत्रित सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट क पूर्व परीक्षा. तर या ज्या परीक्षा आहेत तर या वर्षातून 2 किंवा अधिक वेळा या परीक्षांचं आयोजन करण्यासंदर्भात हे परिपत्रक आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा विषय खाली या ठिकाणी दिलेला आहे. तर मग याच्यामध्ये खाली सविस्तर त्यांनी माहिती दिलेली आहे की नेमकं परीक्षा पद्धती वर्षातून 2 किंवा 2 पेक्षा अधिक वेळा कशा पद्धतीने आयोजित केल्या जातील. तर याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ गट ब ची पूर्व परीक्षा असेल किंवा गट ब गट क ची पूर्व परीक्षा असेल तर या ज्या परीक्षा आहेत तर याच्यामध्ये उमेदवारांना त्या ठिकाणी आधी एकच पूर्व परीक्षा त्यांची वर्षातून व्हायची आणि उमेदवारांना त्या ठिकाणी आवश्यक संधी दिल्या जात नव्हता. त्याच्यामुळे त्यांनी आता वर्षातून अधिक वेळा पूर्व परीक्षा त्या ठिकाणी आयोजित करण्याचं आयोगाने या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही खाली बघू शकता तर या ज्या परीक्षा आहेत तर या पूर्व परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी आयोजित केल्या जाणार आहेत. याच्यामध्ये या तिन्ही प्रकारच्या ज्या पूर्व परीक्षा आहेत, गट अ असेल, गट ब असेल आणि गट क असेल, तर या संगणक प्रणालीवर आधारित म्हणजे ऑनलाईन पद्धतीने त्या आयोजित केल्या जाणार आहेत. तर याच्यामध्ये ह्या ज्या परीक्षा आहेत तर या एकापेक्षा अधिक सत्रामध्ये म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या शिफांमध्ये जे पेपर आयोजित केले जातात त्या पद्धतीने ऑनलाईन हे होणार आहे. आणि उमेदवारांचं जे गुणांचं समानीकरण आहे किंवा ज्याला आपण नॉर्मलायझेशन म्हणतो तर त्या नॉर्मलायझेशन पद्धतीने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अंतिम ते मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की मुख्य परीक्षेसाठी ते विद्यार्थी पात्र ठरणार आहेत आणि यामध्ये 2 किंवा अधिक वेळा वर्षातून त्या ठिकाणी पूर्व परीक्षा आयोजित केल्या जातील. परंतु यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की मुख्य परीक्षा ही वर्षातून त्या ठिकाणी एकाच वेळेस आयोजित करण्यात येईल असं त्यांनी या परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी त्या ठिकाणी सविस्तरपणे तुम्ही बघू शकता आणि या ठिकाणी वाचन तुम्ही करू शकता. आणि खाली तिसऱ्या पॉईंटमध्ये त्यांनी दिलेलं आहे की हे जी नवीन सुधारणा आहे तर ही 2027च्या ज्या परीक्षा आहेत तर तेव्हापासून ते लागू होणार आहे. तर हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घेऊ शकतात. हे या ठिकाणी परिपत्रक तुम्ही सविस्तर वाचू शकता.